आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सहकार महर्षी स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या बोरगाव येथील प्राथमिक कृषी सहकारी संघाने उत्तम प्रगती साधली आहे. 2024-25 आर्थिक वर्षात संघाने 425 कोटीचा एकत्रित व्यवसाय केला आहे. चालू आर्थिक वर्षात संघाने 18,97,79,000ची पतपुरवठा करून संस्थेने जिल्ह्यात सर्वाधिक पतपुरवठा करण्याचा विक्रम नोंदवला असून संघाने मार्च अखेर 1,55,59,000चा निव्वळ नफा मिळवल्याची माहिती विविध उद्देशीय ग्रामीण प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे चेअरमन युवा नेते पाटील यांनी दिले. ते अरिहंत सभागृहात आयोजित संस्थेच्या 49व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचनात बोलत होते. शेतकरी जगला पाहिजे, त्याचबरोबर शेतकऱ्याने आर्थिक प्रगती साधली पाहिजे, यासाठी संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या योग्य नियोजनामुळे आज संघाच्या शेतकऱ्यांना संघाकडून विविध लाभ होत आहेत. आज संस्थेचे 2023 सभासद 2,59,00,000 शेअर भांडवल 56,08,34,000 ठेवी. सभासदांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 18,94,09,000 कर्ज देत 1,817 सभासदांना 0% व्याजदराने 18,97,79,000 रुपयांचे कर्ज संघाकडून देण्यात आले आहे. अहवाल सालात 1,55,59,240 रुपये इतका निव्वळ नफा झाले असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले. संस्थेचे अंदाज ताळेबंद पत्रकाचे वाचन संघाचे मुख्य सचिव TR चौगले यांनी केले. सभासदांना कर्जाबरोबर संघाकडून स्टेशनरी, खत, बियाणे, गारमेंट अशा विविध व्यवसाय प्रारंभ करून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे शहरातील व परिसरातील नागरिकांना उपयोगी व्हावे यासाठी संघाकडून रुग्णवाहिका सेवा प्रारंभ करून सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे मत कार्यक्रमाचे प्रमुख माजी आमदार सुभाष जोशी यांनी मांडले. सभेस संघाचे उपाध्यक्ष सुमित रोड, संचालक राजेंद्र पाटील, प्रदीप माळी, प्रवीण पाटील, ताईमूर मुजावर, राजेंद्र ऐदमाळे, सौ सुनीता बंकापुरे, सौ प्राजक्त पाटील, अशोक माळी, बाळासाहेब सातपुते, राजू गजरे, सहाय्यक व्यवस्थापक राकेश पिरगणावर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಸನ್ಮಾನ್ಯ ಸದಸ್ಯರೇ, ವಿವಿಧ ಉದ್ದೇಶ ಪ್ರಾಥಮಿಕ ಗ್ರಾಮೀಣ ಕೃಷಿ ಸಹಕಾರಿ ಸಂಘ ನಿಮಿತ್ತ ಬೋರಗಾಂವ್ ಇದರ 49ನೇ ವಾರ್ಷಿಕ ಸರ್ವ ಸದಸ್ಯರ ಸಭೆಗೆ ಆಗಮಿಸಿದ ತಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತಾ, ಸನ್ಮಾನ್ಯ ಸದಸ್ಯರೇ, ಈಗಾಗಲೇ ಅಧ್ಯಕ್ಷರು ತಮ್ಮ ವರದಿ ವಾಚನದಲ್ಲಿ ಸಂಘದ ಪ್ರಗತಿಯನ್ನು ತಮ್ಮ ಮುಂದೆ ಮಂಡಿಸಿರುತ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಸಂಘವು ಕಳೆದ ವಾರ್ಷಿಕ ವರದಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಥರದ ಉದಾಹರಣೆ ಗೊಬ್ಬರ, ಕ್ರಿಮಿನಾಶಕ, ಕೀಟನಾಶಕ ಔಷಧಿ, ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್, PVC ಪ್ಲಸ್ ಪಂಪಿಂಗ್ ಮತ್ತು ಪೈಪ್ ಯಂತ್ರ, ನಿಯಂತ್ರಣ ವಸ್ತುಗಳು, ಅನಿಯಂತ್ರಣ ವಸ್ತುಗಳು, ಲೇಖನ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಸೇರಿ ಒಟ್ಟು ರೂಪಾಯಿ 7,15,76,796 ವ್ಯಾಪಾರವನ್ನು ಕೈಗೊಂಡು ಅದರಿಂದ 30,66,009 ರೂಪಾಯಿ 12 ಪೈಸೆ ಲಾಭ ಗಳಿಸಿರುತ್ತದೆ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ದಿನಾಂಕ 1/4/24ರಿಂದ 31/3/2025 ಸಾಲಗಳ ಮತ್ತು ಠೇವುಗಳ ಮೇಲೆ ಬಂದ ಬಡ್ಡಿ, ವ್ಯಾಪಾರ ವಿಭಾಗದಿಂದ ಬಂದ ಲಾಭ, ಷೇರುಗಳ ಮೇಲೆ ಬಂದ ಲಾಭಾಂಶ ಹಾಗೂ ಇತರೆ ಮೂಲಗಳಿಂದ ಬಂದ ಆದಾಯ ಒಟ್ಟು ರೂಪಾಯಿ 9,67,95,684 ರೂಪಾಯಿ 18ರಷ್ಟಿದ್ದು, ಈ ಎಲ್ಲ ವೆಚ್ಚಗಳನ್ನು ಕಳೆದು ಒಟ್ಟು ರೂಪಾಯಿ 1,55,59,196 ರೂಪಾಯಿ 76 ಪೈಸೆ ನಿವ್ವಳ ಲಾಭವಾಗಿದ್ದು, ಈ ಲಾಭವನ್ನು ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯವರು ಈಗಾಗಲೇ ವಿಭಾಗಣೆ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ವಾರ್ಷಿಕ ವರದಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಈಗಾಗಲೇ ಕಳಿಸಿದಂತೆ ಅದನ್ನು उपनियमा प्रकार विभागाने मांडलाಗಿದೆ. सरकारकडून 0 व्याजदराने ट्रॅक्टर असतील, ठिबक सिंचनासाठी 3% व्याजदराने मध्यमवादी कर्ज देण्याची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जैन ठिबक म्हणजे जैन इरिगेशनचा आम्ही त्या ठिकाणी एजन्सी घेतलेली आहे आणि मी सर्व शेतकऱ्यांना या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो की ज्यांनाही आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचन वगैरे करायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा. त्या ठिकाणी 3% व्याजदराने आम्ही कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी केलेली आहे. त्यामुळे सबसिडीची व्यवस्था असेल, बाकीची सगळी सुविधा असतील ते सुद्धा पुरवण्याचं काम आम्ही संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं.
आज मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की अनेक शेतकऱ्यांना आम्ही आमच्या माध्यमातून ट्रॅक्टर असतील, मला वाटतं सगळ्यात जास्त ट्रॅक्टर जर कोण दिला असेल तर ते आर्यंत आपल्या बीकेपीएसच्या माध्यमातून आम्ही बोलण्यामध्ये दिलं। हे सगळं करत असताना आमच्या सर्व या संस्थेला या भागातले सर्व शेतकरी सहकारी साखर कारखाने असतील यांचं सुद्धा आम्हाला नेहमी सहकार त्या ठिकाणी राहिलेलं आहे। कारण वेळोवेळी बिलं पाठवून शेतकऱ्यांची कर्ज असतील त्यांच्या खात्यावर जमा करून आम्हाला कर्ज वसुलीसाठी सुद्धा मोलाची साथ या सर्व साखर कारखान्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे संस्थेच्या शेतकऱ्यांना माफक दरामध्ये वेळेवर सर्व प्रकारची रासायनिक खते असतील, औषध पुरवणारी इफको संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील, बेळगाव विभागाचे अधिकारी असतील, विशेष त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो। त्याच पद्धतीने क्रिप्को असेल, IPL, MPF, MFL आणि फॅक्ट कंपनी या सर्व कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचं सुद्धा मी विशेष अभिनंदन करतो, कारण या सर्व अधिकाऱ्यांना राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा।